नमस्कार सगळ्यांना, जय श्री. हा. आधी प्रार्थना घेते देवीची. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्मै 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 नमो नमः. सर्वशिवमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. भगवतीला नमन करून तिच्या प्रेरणेने मी माझ्या अल्पबुद्धीने आज विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. या चराचरात सर्व सृष्टीत ही भगवती आदिमाता मातृरूपेण स्थित आहे आणि माता आपल्या लेकरांचे कल्याण करणारी आहे. ही तिची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थापन करते. हे कार्य तिच्या इच्छेनुसारच पूर्ण होते. म्हणूनच तिच्या प्रेरणेने मला ही संधी मिळाली आहे. तिच्या आशीर्वादाशिवाय या जगात काही शक्य नाही. अशा ह्या रेणुका मातेला माझा साष्टांग दंडवत. माझा जो विषय आहे आजचा विशेषणाचा, तो म्हणजे श्री संत एकनाथ महाराज यांनी आई जगदंबेला केलेले एक भारूड आहे. त्या भारुडावर मी माझं विवेचन करणार आहे. समाज प्रबोधनाचे कार्य ही महान संत मंडळीच करू शकते. त्यांनी ह्या भारुडातून आपण आपल्या शरीरातील षड्रूपूवर विजय कसा मिळवायचा हा विचार यात मांडलेला आहे. भारुडाचा अर्थ म्हणजे बहुरूपी रूढ असलेले ते भारूड होय. माझ्या अल्पबुद्धीला समजलेले ते मी तुम्हाला विवेचन करणार आहे. त्यापूर्वी मी भारूड म्हणते. सत्वर पावग मला, सत्वर पावग मला, सत्वर पावग मला ग भवानी माय रोड गावा हिंतुला. सत्कर पावग भवानी माय मी रोड गावा हिंतुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिकडच खपव त्याला, तिकडच खपवी त्याला. रोडगावा हिंतुला, रोडगावा हिंतुला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. लवकर निघ तिला, लवकर निघ तिला. रोडगावा हिंतुला, रोडगावा हिंतुला. जाऊ माझी फडफड बोलती, जाऊ माझी फडफड बोलती. बोडकी कर ग तिला, बोडकी कर ग तिला. रोडगावा हिंतुला, रोडगावा हिंतुला. जा नंदेच कार्ट कुरकुर करते, नंदेच कार्ट कुरकुर करते. खरुजच येऊ दे त्याला, खरुजच येऊ दे त्याला. रोडगावा हिंतुला, रोडगावा हिंतुला. दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन. मोकळी कर ग मला, मोकळी कर ग मला. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला. सत्वर पाव ग मला ग भवानी माय रोडगावा हिंतुला. सत्वर पाव ग भवानी माय तुला रोडगावा हिंतुला. ह्या भारुडात संत एकनाथ महाराज आपल्या मध्ये जे 6 षड्रूप आहेत ते जावेत म्हणून देवीला साकडे घालतात आणि आपल्याला सावध करतात. नाथ महाराजांनी समाज प्रबोधन करताना अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. त्या काळात समाज प्रबोधनाचे काम गाण्यातून, भारुडातून होत असे. लोक व्याख्यान, प्रवचन, भारुड ऐकत असत. आता विशेष सोयी झाल्यामुळे सर्वजण घरी बसून सर्व गोष्टी आत्मसात करतात, त्यांची इच्छा असली तर बर का. मनाचा ठाव घेणारी भारुड तयार होत गेली, प्रचिती होत गेली आणि ह्याचा फायदा जास्त स्त्री वर्गाला झाला. याचाच अर्थ मी तुम्हाला माझ्या अल्पबुद्धीला समजला तसं आज सांगणार आहे. आजच्या प्रगतिशील वातावरणात माणसाची खूपच रस्सीखेच
होत आहे. स्वतःला काय पाहिजे, आपण कुठे थांबावं याचा विचार करण्यासाठी पण वेळ राहिला नाही. जो तो आपल्याच नादात आहे. भूतकाळ विसरून भविष्याचा विचार करीत आहे. पण मधला जो वर्तमान काळ आहे तोच तो विसरत चालला आहे. वर्तमान स्थितीतच राहणे हे आयुष्याचे गणित आहे. आता मी हे षड्रिपू जे आहेत त्याचा अर्थ सांगते आणि नंतर त्यावर भाष्य करते. सासरा म्हणजे क्रोध, सासू म्हणजे माया, जाऊ म्हणजे मत्सर, नंदचं कार्ट म्हणजे लोभ आणि दादला म्हणजे अहंकार. हा ह्या 6 ऋतूचा अर्थ आहे. त्या तत्पूर्वी आपण आता क्रोध ह्या विषयावर बोलूया. माणसाला क्रोध अनावर होत आहे, त्यामुळे त्याचे अधःपतन होत आहे. क्रोधामुळे रागामुळे भ्रम होतो, अस्मात होतो, शेवटी मनावर ताबा नसल्यास मृत्यूपुरुष होतो. त्यामुळे बीपी, शुगर, हार्ट अटॅक इत्यादी आजार होतात आणि शेवटी काय तर विनाशाला कारणीभूत होतात. थोडक्यात मनस्ताप, भय आणि आर्थिक खर्चही वाढत जातो. त्यासाठी ह्या क्रोधावर नियंत्रण करता आलं पाहिजे. नंबर 2, सासू. सासूचा अर्थ आहे माया. मायेच्या आहारी जाऊन माणूस विनाशाला कारणीभूत होत आहे. वस्तूची माया, दागिन्याची माया, पैशाचा मोह, लेकराचा मोह ह्यात गळून जात आहे. कोणत्याही प्रकाराने पैसा कमवण्याची सवय लागलेली आहे. पण आज आम्हाला पण पैसा हा उच्च दर्जाचाच असावा लागतो. पण आज आम्हाला बंगला, गाडी, दागिने, उच्च प्रतीचे शिक्षण ह्या मोहात पडून स्वतःला त्रास करून घेत आहोत. ह्यातून आपण सावध होणे जरुरी आहे आणि हे मायेपासून दूर राहायला पाहिजे आपण. जाऊ म्हणजे मत्सर. मत्सर मत्सर म्हणजे मत्सर हा जातीभेद मध्ये वाढत चालला आहे. माणूस माणसाला विसरत चालला आहे. एकमेकामध्ये मत्सराची भावना वाढत आहे. नाती गोती विसरून जात आहोत. चढाओढ वाढली आहे. त्यामुळे आपापसातला मत्सर सुद्धा वाढलेला आहे. डिसिप्लिन नावाची गोष्टच राहिलेली नाही. नात्याची किंमत राहिली नाही. आदराची भावना राहिली नाही. हे सर्व काही कमी होणे जरुरी आहे. राष्ट्रात मत्सर, नात्यात मत्सर, मैत्रिणीत मत्सर, धंद्यात मत्सर, अधिकारी आणि कर्मचारी यांचात सुद्धा मत्सर वाढलेला आहे. माझा मुलगा MBBS ला लागलाच पाहिजे, शेजारणीचा मुलगा लागला आहे, पण त्याचं कौतुक करायचं कोणाला काही वाटत नाही, तर माझा मुलगा लागला पाहिजे हा मत्सर भावना मात्र जागृत होत आहे. नंदेचं कार्ट म्हणजे लोभ. लोभाविषयी बोलायचं खूपच आहे. प्रत्येक गोष्टीचा लोभ अगदी घरापासून ते दारापर्यंत हा कमी होणे जरुरी आहे. घरापासून ते दिल्लीपर्यंत म्हणायला हरकत नाही. सर्वात वाईट पैशाचा लोभ आहे. यामुळे भ्रष्टाचार वाढत आहे, वादविवाद होत आहे, कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. कर्तबगार पुरुषाला घरातील गरजा पूर्ण करताना खूपच वाईट परिस्थितीतून जावे लागते. ज्यांना शक्य आहे त्यांना आवश्यकता नाही, ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे ते समाधानीच असतात. पण ज्यांच्याकडे नाही त्यांना हा त्रास होऊ शकतो. वाईट परिस्थितीतून जावं लागते. लोभामुळे ईर्ष्या वाढते, मी पण उदयाला येते आणि त्याचा परिणाम कुटुंबावर, राष्ट्रावर पण होतो. नाथ महाराजांनी समाज प्रबोधन करताना अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. त्या काळात अगदी लहान मुलापासून मुलांना प्रलोभनाची सवय लागली आहे. बाबा घरी आले की मुलं पहिल्यांदा विचारतात, बाबा चॉकलेट आणलं का, आईस्क्रीम आणलं का. हा प्रश्न प्रत्येकाची अपेक्षा, याचाच अर्थ प्रत्येकाची अपेक्षा वाढत आहे. लहानपणापासून ते मोठ्या वयापर्यंत माणूस अपेक्षेनेच जगत आहे आणि हा हा मोह टाळता आला पाहिजे. दादला म्हणजे अहंकार. अहंकार हे सर्वाचे मूळ कारण आहे. तो म्हणजे अहंकार. अहंकाराची बाधा ही नाहीशी होणे जरुरी आहे. तरच आपण आपलं घर, आपला समाज अबाधित राहील. ह्या मीपणामुळे, अहंकारामुळे आपण भगवंताला विसरत आहोत. सहज बोलतो, सहज बोलून जातो. मी तर सर्व केले आहे, मी शिकलो म्हणून तर आज एवढं वैभव प्राप्त झाले मला. देवाने काय केलं? ह्या षड्रिपूच्या चक्रातून मार्ग काढायला पाहिजे. भगवत भक्ती केली पाहिजे. करता करविता तोच आहे हे मान्य केलं पाहिजे. सतत सत्संगत, प्रबोधनाचे व्याख्यान, संतांच्या संगतीत राहिले पाहिजे. खरंच आपण क्रोध, माया, मत्सर, लोभ, अहंकार ह्या सर्वांच्या आहुती तर दिल्यात,
तरच या मोहपाशातून संसारातून मुक्त होण्यास मदत होईल. योग साधनेने आपण यावर ताबा देऊ ठेवू शकतो. जर आपण नियमितपणे योग साधना समाधी जर अर्चनात आणली तर आपल्या याच्यावर खूपसा परिणाम होतो. वैयक्तिक आपलं पहिल्यांदा आपण पाहायचं आणि मग सर्वांसाठी विचार करायचा. वैयक्तिक मधूनच मग आपण सगळ्यांसाठी हे करू शकतो. ह्या संसाराच्या मोहपाशातून थोडे विरक्त झाले पाहिजे. हे आपले अवगुण आपल्यातून जाण्यासाठी आई जगदंबेचीच कृपा आणि अत्यंत आवश्यक आहे. तिची कृपा झाली तरच हे सहज शक्य आहे. त्यासाठी आपण नेहमी धर्माने, सत्याने आणि खरेपणाने वागायला पाहिजे. आपल्या शरीराला, अवयवाला ह्याची सवय करून घेणे आवश्यक आहे. गीता आपल्याला सांगते, कासवाप्रमाणे आपण अकुंचन वृत्ती ठेवावी. एकनाथ महाराजांनी भगवतीला साकडे घालून भारुडातून आपला मार्ग दाखवला आहे. आपल्याला जागृत करण्यासाठीच हे खरं तर भारूड आहे. हा याचा माझ्या मते मतितार्थ आहे, तो मी तुम्हाला सांगितला. गीतेप्रमाणे तानि सर्वाणि संयम युक्त आसित मत्परः वशे हि यसेंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. ह्यात भगवंत म्हणतात, आपली सर्व इंद्रिय ही भगवंताचीच प्रतिष्ठान आहेत. त्यांच्या भक्तीत आपण राहणे उचित आहे. याचे उदाहरण म्हणजे राजा अंबरीश यांची सर्व इंद्रिय भगवंताची लीन होती, भक्तीत लीन होती. आपण तसा प्रयत्न करू. डोळा डोळा हा मूर्तीमध्ये पाहायचा असतो, भगवंताची मूर्ती पाहायची असते. पण प्रत्यक्षात आपल्याला काय पाहिजे? वस्तूमध्ये भगवंत बघितला पाहिजे. प्रत्येक चराचरामध्ये आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. ते आपण फक्त डोळ्यांनी पाहू शकतो. मस्तकाने भगवंताला नमस्कार करायचा असतो, वंदन करायचं असते. ती भावना आपल्यामध्ये नम्रतेची असायला पाहिजे, आदराची असायला पाहिजे. प्रत्येकाशी आपले मत हे पहिल्यांदा नम्रतेच असायला पाहिजे. मेंदूने केवळ मनात प्रभूचे चिंतन करावे. याच मतितार्थ काय आहे? नेहमी सकारात्मक भाव असायला पाहिजे, चांगले विचार बोलले पाहिजेत, चांगले कर्म केले पाहिजेत. जिभेने केवळ भगवंताचं नावच घ्यावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ बोलण्यात नेहमी मोठ्याबद्दल आदर असावा, प्रेमभाव असावा, सत्य बोलावं, कटुता नसावी, प्रेमळ बोलावं. हाताने केवळ सेवा करायची भगवंताचे, म्हणजे काय करायचं? सेवाभावी व्यक्ती करायची, सेवाभावी ठेवायची, कामे करायची, उद्धटपणा नसावा, सेवाव्रत आचरावे, दुसऱ्यासाठी हात जोडण्याची आपली पात्रता असावी. प्रत्येकासमोर आपण आपल्या नम्रतेने म्हणजे हात जोडूनच आपण जसं भगवंताला नमस्कार करतो तसं इतरांशी आपण त्या भावनेने राहायला पाहिजे. नाकाचा सुगंध देण्यासाठी, पुष्पी, तुळस इत्यादी भगवंताला अर्पण करण्यासाठी. पण आपली वागणूक तशी सुगंध वाढवणारी असायला पाहिजे, आनंदीमय असायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आपलं मत समजलं पाहिजे, त्यानं समजून घेतलं पाहिजे. आपलं घर नेहमी आनंद असायला पाहिजे. आपण कुठे गेलं तरी आनंद वाटत गेला पाहिजे. सगळ्यांना वाटलं पाहिजे किती छान आहे बरं का यांचा स्वभाव, किती चांगलं समजून सांगतात, असं आनंदी राहायला पाहिजे आपण. पायाने आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो. म्हणजेच आपण काय करायला पाहिजे? सर्वासाठी आपला उपयोग व्हावा, मदत व्हावी. शरीराने, पैशाने, कष्टाने इतरांना आपण मदत करावी. गरजू व्यक्ती ओळखता आल्या पाहिजेत आणि आपली सेवाभावी वृत्ती पाहिजे. कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने आपण सेवेची हे करायला पाहिजे, भावना ठेवली पाहिजे. अशा प्रकारे ह्या शरीरावर प्रभूचा अधिकार आहे. त्याच्या इच्छेने कार्य करीत जावे आणि त्यांनाच समर्पण करावे, ज्यामुळे ह्या जन्ममृत्यूच्या मोहपाशातून मुक्त होता येईल. चांगले कर्म, सत्कर्म आणि भगवंताचे नामस्मरण असेल तरच ह्या षड्रिपूपासून मुक्तता होता येईल आणि एकटीच भगवंताला शरण जाता येईल. म्हणूनच मी म्हणते, सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, गंबाबाई दर्शन दे ग मला, दर्शन दे ग मला. धन्यवाद. आता ह्यानंतर मी एक गीत म्हणणार आहे. काही लवकर झालं का हो? फारच फार लवकर लवकर झालं. झालं. हो. 2 गीत म्हणावं लागतील मला.
आता तुम्ही एक काम करा, भारूड म्हणून दाखवा, नुसतं म्हणू नका, तर ऍक्शन करून दाखवा. अरे बापरे, जोडीदार पाहिजे कोणीतरी. गाणं म्हणते आणि मग भारुड म्हणते, है की बर. नाही? कभी राम बन के, कभी श्याम बन के, कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना, चले आना प्रभु जी चले आना, तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना, सीता साथ लेके धनुष बाण लेके, चले आना प्रभु जी चले आना, कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना, तुम श्याम रूप में आना, तुम श्याम रूप में आना, तुम श्याम रूप में आना, राधा साथ लेके मुरली हाथ लेके, राधा साथ लेके मुरली हाथ लेके, प्रभु जी तुम चले आना, कभी श्याम बन के, कभी राम बन के, चले आना प्रभु जी चले आना, तुम शिव के रूप में आना, तुम शिव के रूप में आना, तुम शिव के रूप में आना, गौरी साथ लेके डमरू हाथ लेके, गौरी साथ लेके डमरू हाथ लेके, प्रभु तुम चले आना, कभी राम बन के, कभी श्याम बन के, प्रभु तुम चले आना, तुम विष्णु रूप में आना, तुम विष्णु रूप में आना, तुम विष्णु रूप में आना, लक्ष्मी साथ लेके चक्र हाथ लेके, प्रभु जी तुम चले आना, कभी राम बन के, कभी श्याम बन के, कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना, तुम गणपति रूप में आना, तुम गणपति रूप में आना, रिद्धि साथ लेके सिद्धि साथ लेके, प्रभु जी तुम आना, कभी राम बन के, कभी श्याम बन के, कभी राम बन के, कभी श्याम बन के, प्रभु जी तुम चले आना, प्रभु जी तुम चले आना. परत हेच भारुड म्हणू का? हो, आज आज आता तुमचा हे आहे पूर्ण दिवस. आम्ही फक्त तुम्हाला हो. ऐकणार आहोत. दुसरं म्हणते, मग भावनाष्टक म्हणते. चालेल चालेल. भारुडाला अजून जोडीदार पाहिजे मला कोणीतरी. दुसरं म्हणते एक भारुड, दोन कडव्याचं. एक जोडीदार पाहिजे. तिकडून कोणीतरी जोडीदार द्या. तुम्हीच बोला नाही तर माझ्यासोबत. हो, हरकत नाही. आहे की नाही?
हो, तुम्ही परफॉर्म करा, मी बोलते. माहिती बरोबर आहे ते. मध्ये मध्ये हे कॉमेडी हे करावं लागेल ना, मला साथ द्यावं हो, लागेल. हरकत नाही, मी सगळ्यांना साथ द्यायला सांगते ना. मी सगळ्यांना अनम्यूट करते. हा, करा हेच म्हणते, परत ते तिकडून पण आवाज येऊ द्या मध्ये हो मध्ये. हो, हरकत नाही. आवाज आवाज बॅकग्राऊंडचा आवाज फक्त बंद करा सगळ्यांचा. हा, बॅकग्राऊंडचा आवाज नको. सत्वर पाव ग मला म्हणले की कसं कसं म्हणायचं सगळ्यांनी, हा. किंवा तुम्हाला जे मना वाटलं ते म्हणा. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला ग भवानी माय बघावा तुला. सत्वर सत्वर पाव ग, सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, भवानी आई माहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा माझ्या गावी गेला. जाऊ दे ना मग, छान होते. तिकडच खपरी तुला, तिकडच खपरी त्याला, सत्वर पाव ग मला भवानी माहेरला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. काय जाच करते? बर, लवकर ने ग तिला, लवकर ने ग तिला. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते. बुडकी कर ग तिला, बुडकी कर ग तिला. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग ते नंदच कार्य करते. तू पण असंच करत होतीस लहानपणी. कर्जत येऊ दे त्याला, कर्जत येऊ दे त्याला. सत्वर पाव ग मला ग भवानी माय, सत्वर पाव ग भवानी माय तुला. दादला दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन. कर ग मला, मोकळी कर ग मला. म्हणजे एकटीच राहायचं, कोणीच नको, सासू नको, सासरा नको, नणंद नको, जाऊ नको, कोणी नको. मी एकटी, तू एकटा. जमले का? विषय छान थोडा छान लांब झाला. छान ताई, छान अगदी. पुढच्या वेळेला छान 40 अगदी. मिनिटाचं. नाही नाही, अजून कोणी म्हणतं का एखादा भारूड? भारूड का? झगाग 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 माझा झगाग. तुम्ही म्हणायचं कधी शिवला. आवडी म्हणतेस का कधी शिवला म्हणून, म्हण ना. झगाग 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 माझा झगाग. कधी शिवला. कधी शिवला. तेव्हा मी लहान होते तेव्हा. झगाग 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 माझा झगाग. या जगाचा लाल रंग, या जगाचा लाल रंग. नक्कीच तुम्हाला छान शोभणार. त्या नाचे श्रीरंग, त्यावर नाचे श्रीरंग. झगाग 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 बाई झगाग. झगाग. कधी शिवला.
केव्हा कधी शिकला मी लहान होते तेव्हा ह्या जगाचा हिरवा काठ त्यावर लिहिला हरी पाठ जगाग 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 बाई जगाग 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 बाई जगाग कधी शिवला मी लहान होते तेव्हा जगाग 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 बाई जगाग पांडुरंगार कडू अजून एक कडवं आहे आठवण गेलं छान छान आहे. सुंदर केलं. भारुड पण छान केले आणि भारुडाचं महत्व पण सांगितलं. पूर्ण जे षड्विकार आहेत ते पूर्णपणे नाहीसे व्हावेत यासाठी हा भारुडाचा प्रकार आपण ऐकलेला आहे. छान हो आहे. अजून अजून एक कोणी? भावनात्मक गीत आहे देवीचं. बर बर म्हणा, हरकत नाही. न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भ्रतो भर्ता न जाया न विद्या न व्रतिर्ममेव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी भवाबधाव पारे महादुःख भीरो प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमतः कुसंसार पाश प्रबद्ध सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि दान न च ध्यान योग न जानामि तंत्र न च स्तोत्र मंत्र न जानामि पूजा न च न्यासयोगम् गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयवा कदाचित् न जानामि भक्ति व्रतवापि गतिस्त्वं त्वमेका भवानी कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलीनः कुदृष्टि कुवाक्य प्रबद्धः सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी अजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं गजाचित् न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानी विवादे विषादे प्रमादे प्रवासे चले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं कविता भवानी दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणि सदा जाड्यवक्र विपत्तौ प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी जगदंबे माते कृपा कर. छान छान ताई, एकदम सुंदर. अगदी छान सांगितलं. थोडासा विरंगुळा पण छान झाला अगदी. नाही काय पण म्हणा आता. नाही नाही नाही, छान खरंच. म्हणजे एक वेगळ्या याच्यामध्ये आपण गेलो. रोजचं आपलं वेगळ्या याच्यामधून कुठेतरी वेगळ्या विश्वामध्ये आपण गेलेलो आहोत. बरोबर आहे. म्हणून वेगळं वाटलं पण थोडस विश्लेषण कमी झालं. नाही, काय हरकत मुद्दे नाही. 6 पॉइंट होते. चालेल, काही हरकत नाही. अजून कोणी म्हणू शकतं एखादा भारुड? तुझ्या टीचरला सांग ना मी संस्कार तू आपल्या हा? मंगला ताई लहान आलेल्या नाही मुलांसाठी वाटतं. मंगला ताई आल्यात का भारुड म्हणायला?
हा काय सांग. विचारायचं तुला? नाही तर नंतर माझी नात. माझी नात म्हणती म्हणे, म्हणू देऊ का बर बर थोडस? बर म्हणू द्या हरकत नाही. पळाली. अच्छा. अजून कोणी म्हणतं एखादं भारूड? आज आपल्या हा मंगलाताई आहेत का? मंगलाताई आलाच नाही ते. कमलताई हँड रेस करा म्हणजे मला लक्षात येईल कोण म्हणतं ते. अजून आहेत आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. कोणी म्हणू शकत असेल तर लवकर हँड रेस करा. नाही, कोणीच नाही आहे. पद्मजाताई एखादं नाही ताई, नाही. नाही. बर बर. आज मंगलाताई नाही येत, नाही तर छान भारूड म्हणलं असं त्यांनी. नक्की. हा लताताई म्हणता का? अरे हे का हा रेंगे. मला मला ते हे नाही करत. मी दिसले नाही तरी चालेल का? हा म्हणा एखादा, दिसतीये का? हरकत नाही. नाही दिसत नाही तुम्ही, पण मी गवळण तुम्हाला म्हणू का रिक्वेस्ट. एक गवळण? हो चालेल, काही हरकत नाही ताई, म्हणा. मी रिक्वेस्ट पाठवली आहे तुम्हाला व्हिडिओची ऑन करायची, फक्त क्लिक करा तुम्ही. म्हणा एखादी गवळण, हरकत नाही. अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात. अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. दही दूध शिंक्यावरी तुझी नजर नाही बरी. दही दूध शिंक्यावरी तुझी नजर नाही बरी. शिंके तोडितो, मडके फेडितो, फेकितो अंगणात. शिंके तोडितो, मडके फोडितो, फेकितो अंगणात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. उखळ मोठे दारी तुझ्या पायाला बांधीन दोरी. उखळ मोठे दारी तुझ्या पायाला बांधीन दोरी. तुला गरगर फिरवीन फेकीन अंगणात. तुला गरगर फिरवीन फेकीन अंगणात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. एका जनार्दनी ऐसा भाव सद्गुरुला शरण जाव. एका जनार्दनी ऐसा भाव सद्गुरुला शरण जाव. रूप सावळ बसले हृदयात. रूप सावळ बसले हृदयात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात. अरे 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 नको 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 हात घालू डेऱ्यात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. तुला गोडीनं सांगते, लाडानं सांगते, हसू नको गालात. थँक्यू. छान ताई, छान, सुंदर अगदी. सुंदर आहे. अजून कोणी म्हणतं एखादं गाणं? गाणं, गीत, भारूड? हँड रेस करा. 1-2 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. काशीनाथ दादा, हा म्हणा ताई, अपर्णाताई म्हणा. व्हिडिओ ऑन ठेवा आणि अनम्यूट करू शकता तुम्ही. तुम्ही स्वतः अनम्यूट होऊ शकता. अष्टक म्हणू का? हा म्हणा, हरकत नाही ते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योग जय योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते जगदंब मात की जय. झालं ते. जय जय श्री छान ताई, खूप सुंदर. कृष्ण. जय. चालेल. झालं झालं. एक म्हणू का? बघूयात जसं जमेल तसं. हा म्हणा. अगं बया 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 बया, काय झालं बया? दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. बया 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 बया, मोडकच घर तुडकच छप्पर, पण राहायला जागा नाही. मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. बया 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 बया, फाटकच लुगडं आणि तुटकीच चोळी, पण शिवायला दोरा नाही. मला दादरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. बया 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 बया, मला दादला बिलकुल नको. कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी, वर तेलाची घागर धारच नाही. मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले, पण तो रस